राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। आता सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात होईल। राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा आणि मेळाव्यांचं नियोजन करण्यात आले। यासाठी काही पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत, तर काहींनी यादी जाहीर न करता सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचं नियोजन करायला सुरुवात केली आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटतोय। वरळी डोम इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा होणार आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंकडूनही संयुक्त सभांचं आयोजन करण्यात आलंय। 5 जानेवारीला पहिली संयुक्त सभा होईल, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यासोबतच काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या स्टार प्रचारकांच्या विविध सभांसाठी मैदानात उतरेल। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। या महापालिका निवडणुकींमध्ये बंडखोरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करतील आणि त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहावं लागेल। दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल। येत्या 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या उमेदवारांना आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करतील। दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना आज दुपारी 1:30 वाजता शिवसेना भवनात मार्गदर्शन करण्यात येईल आणि त्यामुळे ठाकरे आपल्या उमेदवारांना कोणता कानमंत्र देतात हे पाहावं लागेल। वांद्रे विधानसभा मतदारसंघामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई आणि अनिल परब कार्यकर्त्यांना संबोधित करतील। सायंकाळी 7 वाजता MIG क्लब येथे हा मेळावा पार पडेल। या मेळाव्याला मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील। याच वांद्रे मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 95 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। मुंबईच्या चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला असून 3 शाखा प्रमुखांनी राजीनामे दिलेत। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी राजीनामे दिलेत। प्रभाग क्रमांक 161, 159 आणि 157 इथल्या उमाकांत भांगिरे, प्रशांत नलगे आणि बाळकृष्ण गटे या शाखा प्रमुखांनी राजीनामे सोपवलेत। प्रभाग क्रमांक 161 मध्ये पैशासाठी मराठी बहुल विभागामध्ये मागच्या वेळी MIM मधून निवडणूक लढवलेला मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे राजीनामा दिल्याचं समजतंय। चांदोली विधानसभेमध्ये निष्ठा विकली गेली। मीही पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता, पण स्थानिक विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांनी जो साधा शिवसैनिकी नाही अशा बाहेरून आयात केलेल्या MIM पक्षाच्या उमेदवाराला, मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली। मराठी माणसाची निष्ठा तुटपुंजा पैशासाठी विकली गेली। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका रुक्साना कुरेशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेसनं प्रभाग क्रमांक 8 मधून तिकीट नाकारल्यामुळे रुक्साना कुरेशी यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे। भिवंडीत काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवींनी देखील बंडखोरी केली आहे। प्रभाग 6 मध्ये जावेद दळवी, माजी नगरसेविका ऋषिका राका आणि माजी नगरसेवक परवेज मोमीन यांनी भिवंडी विकास आघाडी पॅनलची स्थापना केली आहे आणि त्यामुळे काँग्रेसला प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोठा धक्का बसलाय। सांगली महापालिका निवडणुकीसाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेने भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे। सकाळी सांगलीमधल्या गणपती मंदिर येथून भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ होईल आणि त्यानंतर स्टेशन चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनं महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल। तसेच यानंतर छोट्या छोट्या सभा आणि भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका प्रभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मोठ्या सभापेक्षा छोट्या छोट्या बैठका घेऊन आमचे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांना काही प्रभाग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे। विशेषतः म्हणजे आता मी निवडणूक प्रमुख असून सुद्धा प्रभाग 19 ची जबाबदारी माझ्याकडे आहे। असे आमच्याकडे 20 प्रमुख नेत्यांच्याकडे 20 प्रभाग दिलेले आहेत। विशेषतः म्हणजे ग्रामीण भागातले आमचे नेते आहेत मोठे, त्यांना सुद्धा एक प्रभाग आपण या ठिकाणी नेमून दिलेला आहे। नागपुरात काँग्रेसकडून 151 उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप करण्यात आलंय, तर दुसरीकडे भाजपनं 143 आणि शिवसेनेनं 8 असे 151 जागांवर AB फॉर्म वितरित केले होते। दरम्यान काल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेमध्ये एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झालेला नाहीये। परभणी शहरामधल्या एकनाथ नगरवासियांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। एकनाथ नगर भागामध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे स्थानिक चांगलेच आक्रमक झाले। चिवडीचे किंवा वार्ड क्रमांक 1 असताना यामध्ये
रस्त्याच्या दुतर्फा नाल्या करण्यात याव्या, जेणेकरून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. आपण जर पाहिलं शुष्कटे आहेत, त्यात बऱ्याचदा लेकरं खेळताना त्या वस्तू पडतात, त्यामुळे लेकरांचं वारंवार आरोग्य धोक्यात येतं. मच्छरांची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मनपाला विनंती आहे किंवा नागरिकांना सर्वांनी आमच्या सोबत उभं राहावं आणि लवकरात लवकर आमची जी नालीची गटारीची समस्या आहे ती दूर करावी. आता सध्या तरी आमचे ज्याचे त्याचे शोषखड्डे आहेत, आमचा शोषखड्डा कितीतरी वर्षापासून बाहेर ओव्हरफ्लो झालाय मध्येच घरामध्येच. तर त्याच्यामुळं त्या महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं. आणि त्याच्यामुळे आता एकच निर्णय घेतला आम्ही की आता मतदानावर बहिष्कार. आणि वारंवार ह्या गोष्टी सगळ्यांना सांगून झाल्यात, आमदार खासदार सगळ्यांना सांगून झाल्या, कुणीच लक्ष देत नाही, कुणीच नाही. आमचं घर 30 वर्षापासून कॉलनीमध्ये 97ला आम्ही राहायला आलेलो होतो. 25 वर्ष झाली आम्ही व्यवस्थित राहतो. आणि घाण पाणी पावसाळ्यात पूर्ण आमच्या घरात येईल. पाऊस उघडून गेला की पूर्ण पाणी काढणार. रस्त्यानं चालता येत सुद्धा नाही, आम्हाला रस्ते नाहीत आणि नाल्या नाहीत. ह्या 2 समस्या सुटल्या की आमचं बाकी काही मागत. किती वेळा तक्रारी केल्या या संदर्भात? किती वेळा केल्या, 5-6 वर्ष काय 10 वर्ष झाली तक्रारी करून, तरी सुद्धा करत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता बहिष्कार टाकण्याचा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. तर आमचा याच्या मार्च पासून भरलेला क्लिअर आहे आणि पुन्हा आम्हाला वरून खर्चा स्रोत खर्चाचा करावा लागतो. हे कोणता न्याय नसता आम्हाला. तुम्हाला जर होत नसलं, जे आम्ही आजपासून जे घरपट्टी भरली ती आम्हाला दर मास प्रति शेकडा 10 रुपये प्रमाणे वापस करण्यात यावी. आमचा काही हे नाही. मग तुम्हाला होतच नाही तर आमची आजपासूनची आणि इथून पुढं घरपट्टी घेऊन ये. एकीकडे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपावर कडाडून टीका करतायत. भाजपही त्यांना तेवढ्याच ताकदीनं उत्तर देतोय. त्यात अंबादास दानवे यांचे भाऊ राजू दानवे ज्या प्रभागामध्ये उभे आहेत त्या प्रभागामध्ये भाजपा आमदार संजय केणेकर यांचं ऑफिस आहे. दरम्यान राजू दानवे प्रचार करताना थेट संजय केणेकर यांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले आणि त्यांना मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिवाय त्यांचे आशीर्वादही मागितले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रशीद मामूवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रशीद मामूंच्या तिकिटावरून खैरेंनी दानवेंवर टीका करताना ज्यांचा टिकोजीराव असाही उल्लेख केला होता. तर भाजपला निवडणूक सोपी व्हावी म्हणून दानवेंनी कच्चे उमेदवार दिल्याचा आरोपही खैरेंनी केलाय. मात्र चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी दानवे खैरे यांच्याकडे पोहोचले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दानवे यांनी खैरे यांचा सत्कारही केलाय. ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून मी काही कामानिमित्त मुंबईला होतो. आता आलो तसं आधी खैरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला लाभो ही परमेश्वरची प्रार्थना आहे. वाद आमच्याकडे काही वाद नाही आहे. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, माझ्याकडून तर कोणताही मुद्दा उपस्थित नाही आहे. शुभेच्छाचा स्वीकार तर करावा लागेल. ते आमचे ज्येष्ठ नेते, आमच्या संभाळण्याचे सगळ्यांचे ते प्रमुख आहेत. बरं, दुसरं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते हे मुंबईहून आल्यानंतर पहिले तुमच्याकडे आले आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी शुभेच्छा मन भरून दिल्यात त्यांनी. ठीक आहे, सगळेजण देतात शुभेच्छा, असं तेच नाही आहे. अनेकांनी येऊन दिल्या. दानवे आले होते का पण आज? आता इथे येऊन गेले, आले, मला भेटले, नमस्कार केला, शाल टाकली, निघून गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.